नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे दुष्काळ अनुदान हे आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर रब्बी हंगाम पेरणीसाठी सुद्धा अनुदान येत आहे। तर आता हे रब्बी हंगाम पेरणीसाठी अनुदान जे येत आहे, ज्यांना अतिवृष्टी अनुदान वितरित झालेलं आहे, व्यवस्थित वितरित झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम पेरणीसाठी पण अनुदान वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आता अनुदान जे आपल्याला मिळत आहे, अतिवृष्टी अनुदान मिळत आहे, तर ते शेतकऱ्यांना आता माझ्या गावामध्येच धरून मी चलतो आणि भरपूर जणांचे मला कमेंट पण येत आहे। त्यामुळे मी माझ्या गावामध्ये 70% शेतकऱ्यांचं अनुदान वितरित झालेलं आहे। 30% शेतकरी बाकी आहेत। आता ते शेतकरी कशामुळे बाकी आहेत, कशामुळे बाकी राहू शकतात, मला विचारतात। आता माझं सीएससी सेंटर असल्यामुळे प्रत्येक शेतकरी कॉल लावून विचारतो किंवा इथं येऊन स्वतः विचारतो की काय करावं लागेल। तर त्यासाठी सोल्युशन मी 2-3 सोल्युशन आहे, हे सोल्युशन तुम्ही पण वापरून बघा। जर तुम्हाला आलं नसेल तर हे 100% अनुदान येऊन जाणार आहे, हा व्हिडिओ जर माझा बघितला तर। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला शेवटला काय काय स्टेप करायचे आहेत तुमच्या मोबाईलवरतीच बघायचं आहे। ते पण स्टेप शेवटला सांगणार आहे, फक्त आधी माहिती सांगणार आहे मी, ते कशा प्रकारे आपल्याला करावं लागणार आहे। तर मित्रांनो, असं समजूया की आता तुम्हाला अनुदान वितरित झाले, ज्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित झाले त्यांना हा व्हिडिओ बघितला तर बघू शकता। तुमच्या ज्या शेतकऱ्यांना पडलेला नाही व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्ही सेंड करू शकता। 100% अनुदान पडणार आहे। या व्हिडिओमध्ये थोडीही गोष्ट यामध्ये खोटी तुम्हाला आढळून येणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय। आणि मित्रांनो, बघूया की आता अनुदान वितरित तुम्हाला झालेलं नाही, असं समजा आता एक शेतकरी आहे की अनुदान वितरित झालेलं नाही, या शेतकऱ्यांचा विषय यामध्ये आहे। आता या शेतकऱ्यांचा विषय तुम्हाला समजून घ्यायचा आहे की आता फिके नंबर म्हणजे केवायसी ची यादी आली। पहिल्यांदाच आपण केवायसी करत होतो, तशा प्रकारे आता ही केवायसी यादी आलेली आहे। प्रत्येक गावाची केवायसी यादी आलेली आहे। या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, यादीमध्ये नाव असेल, तुमचं अनुदान वितरित झालं नाही, समजा की यादीमध्ये नाव असेल, 2025 ची यादी आहे का तुम्हाला चेक करायचे। त्यामध्ये जर नाव असेल तुमचं आणि त्यासमोर तुम्हाला ई केवायसी तुमची रक्कम दाखवेल, तुमचं नाव दाखवेल, तुमच्या आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवेल, तुमचा मोबाईल नंबर दाखवेल, तुमचं नाव दाखवेल, ते बघायचं आहे। आणि त्याच्या समोर तुम्हाला जे आहे ई पेमेंट सक्सेस आणि ई केवायसी पेंडिंग असे 2 ऑप्शन दिसतील। आता तुमच्या नावापुढे कोणता ऑप्शन आहे ते बघायचे तुम्हाला। तिथं पेमेंट सक्सेस असेल तर तुम्हाला लगेच आता व्हीके नंबर कॉपी करायचा। तुमचा पेमेंट सक्सेस असेल तर आता बघायचं की तुम्हाला पेमेंट कशामुळे पडलं नाहीये। तर आपण इथं बघूया नेमकं काय दाखवतंय ते आपण इथं बघू। तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं, तुम्हाला तुमच्या मोबाईलचं गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचंय आणि इथं तुम्हाला सर्च काय करायचंय, पेमेंट स्टेटस अशा प्रकारे सर्च करायचंय, किंवा याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे वेबसाईटची। इथे 1 नंबरला आपल्याला चेक युअर पेमेंट स्टेटस हे ऑप्शन दिसते, यावर आपल्याला क्लिक करायचंय। आणि आपण व्हीके नंबर जो कॉपी केलेला आहे तो आपल्याला इथे आता पेस्ट करायचा आहे। व्हीके नंबर पेस्ट करून सबमिट बटनावर क्लिक करायचंय। आता इथे तुम्हाला पेमेंट सक्सेस दाखवतंय, त्या शेतकऱ्याची इथे आपल्याला पहिल्यांदा बघतोय मी। तर इथे पाहू शकता व्हीके नंबर दाखवून आपला अकाउंट नंबर, होल्डर नाव दाखवल, अकाउंट नंबर, डेट, बँक नेम, बँकेचं नाव दाखवल, अमाऊंट दाखवल आणि रिमार्क काय आहे, सक्सेस असेल, पेमेंट सक्सेस असेल तर तुमचं हे पेमेंट सक्सेसफुली पडलेलं आहे। तुम्हाला बँक चेक करायची आहे, आधारला बँक कोणती लिंक आहे ते नंतर आपण बघणार आहोत, परंतु त्याच बँकेमध्ये पैसे हे 100% तुमचे पडणार आहेत। आणि जी बँक इथं दाखवलेली आहे त्या बँकेमध्ये पण पेमेंट दाखवलेलं आहे आणि तारीख पण इथं दाखवण्यात आलेली की कोण्या तारखेला इथं पैसे पडलेले आहेत। जर तुमचं हे पेमेंट इथे सक्सेस दाखवत असेल, बँकेचं नाव दाखवत असेल, तर तुम्हाला जो आपण हे पेमेंट स्टेटस बघितलेलं आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला बँकेमध्ये जायचंय। त्याच बँकेमध्ये जाऊन इथं पेमेंट स्टेटस चेक करायला त्यांना सांगायचं आहे, तर कशामुळे पेमेंट पडलेलं नाहीये, तर ते तिथं माहिती देतील। तर मित्रांनो, आपण आता बघितलं की तरी सुद्धा त्यांचं पेमेंट सक्सेस ई केवायसी यादीमध्ये पण दाखवत होतं आणि तिथं पण पेमेंट सक्सेस दाखवते, अकाउंट नंबर दाखवते, कोणत्या खात्याला जमा झाले ते पण इथं दाखवत आहे। तर आता तुम्हाला तिथं चेक करायचं आहे, त्या अकाउंट मध्ये जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचे। तरी तुम्हाला कोणत्याही अकाउंटला तुमचं पेमेंट पडलं नसेल तर तुम्हाला आधारला डीबीटी लिंक आहे का नाही ते चेक करायचंय। तर ते कशा प्रकारे चेक करायचंय ते आपण इथं लाईव्ह बघूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या गुगल किंवा क्रोम ब्राउझरवर यायचंय। इथं आपल्याला सर्च बार मध्ये करायचंय माय आधार। माय आधार आपल्याला सर्च करायचंय, किंवा याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण देण्यात आलेली आहे। तर माय आधार 1 नंबरची वेबसाईट आहे, यावर आपल्याला क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्यानंतर लोड होईल आणि आता पेज ओपन होणार आहे।
पाहू शकता अशा प्रकारे पेज ओपन होईल. तुम्हाला वरती स्क्रॉल करायचे, इथे पाहू शकता लॉग इन हे बटन दिसतंय, यावर आपल्याला क्लिक करायचंय. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर आणि कॅप्चा तसा तसा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचंय. ओटीपी येईल, ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा. मी लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर जे आहे आधारची वेबसाईट इथे लॉग इन झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आता वरती सारायचं आहे. इथं पाहू शकता बँक सेडिंग स्टेटस, यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर वरती सारायचं पाहू शकता. इथं आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, बँकेचं नाव दाखवणार आहे, कोणती बँक तुमची लिंक आहे, बँक सीडिंग स्टेटस दाखवणार आहे, ऍक्टिव्ह दाखवतंय. तर इथं लास्ट अपडेट कधी झालेले ते संपूर्ण इथं दाखवणार आहे. तर ही आता तुम्हाला आधारला हीच बँक दाखवत असेल तर ह्याच बँकेमध्ये तुम्हाला चेक करायचे, दुसरी कोणत्याही बँकेमध्ये जायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्हाला जी पावतीमध्ये जे आता आपण पेमेंट चेक केलं होतं मागचं, त्यामध्ये बँक दाखवत होती ती हीच बँक दाखवणार असणार. 100% हीच बँक तुमची असणार आहे. तर तुम्हाला पेमेंट जर सक्सेस दाखवत असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये त्याचा स्क्रीनशॉट घेऊन जायचंय आणि त्याच बँकेमध्ये चेक करायचंय. तर आपण ई केवायसीचा ते व्हीके नंबरचा स्टेटस पण बघितलेला आहे. आधारला बँक लिंक आहे का ते पण अशा प्रकारे आपल्याला तपासायचं आहे. हे दोन्ही बरोबर आहेत. आता हे कशामुळे पडले नाहीये तर तुम्हाला मी एक पीडीएफ दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ती पीडीएफ तुम्हाला काय करायचं आहे, त्यावर तुमचं नाव हे पत्ता हे टाकून संपूर्ण डिटेल भरून तुमच्या तहसीलमध्ये इनवर्डला देऊन टाकायचं आहे. हे झाला पर्याय. आता याशिवाय पर्याय नाही. तुमचं संपूर्ण बरोबर असून सुद्धा तुमचं पेमेंट सक्सेस दाखवत असेल तरी सुद्धा तुमच्या खात्याला वितरित झालं नसेल तर हा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. हे झाला आता पेमेंट सक्सेस असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा उपाय. तर मित्रांनो आता बघूया की तुमची ई केवायसी तिथं यादीमध्ये पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही काय करायचं. तर शेतकरी मित्रांनो ई केवायसी पेंडिंग तुमची दाखवत असेल तर तुम्ही ही ई केवायसी कशामुळे पेंडिंग असणार आहे. आता भरपूर शेतकऱ्यांचं पेमेंट सक्सेस पण झालेलं आहे, त्यांचं वितरित त्यांच्या खात्यावर हो अथवा न हो, परंतु त्यांचं पेमेंट सक्सेस दाखवलेलं आहे आणि आमचंच पेमेंट जे आहे ई केवायसी पेंडिंग का दाखवण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यामध्ये महत्वाचं हे ई केवायसी पेंडिंग राहायचं कारण आहे की तुमची फार्मर आयडी आतापर्यंत बनलेली नाही अथवा पेंडिंग दाखवत आहे किंवा काहीतरी त्यामध्ये चुकलेलं आहे. हे तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे, तरच तुमचं अनुदान हे वितरित होणार आहे. तुम्हाला आता यामध्ये काय करायचंय, तुमचं जर ई केवायसी पेंडिंग असेल तर तुम्ही एकदा कॉपी करून व्हीके नंबर करून एकदा केवायसी करून बघायची आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन. तिथं जर तुमची केवायसी नाही झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं फार्मर आयडी एकदा चेक करायची आहे. फार्मर आयडी तुमची झालेली आहे का नाही ते चेक करायची आहे. तर ते चेक करण्यासाठी कशा प्रकारे चेक करायची, फार्मर आयडी तुमची झालेली आहे का, व्यवस्थित झालेली आहे का, तर त्यासाठी तुम्हाला मी आता लगेच तुम्हाला प्रोसेस दाखवणार की कशा प्रकारे बघायची. त्या अगोदर तुम्हाला ओपन केल्याच्या नंतर तिथं काय बघायचं की तुमचा जे आहे नाव स्पेलिंग आधारवर आणि तिथं स्पेलिंग एक आहे का. परत तुम्हाला बघायचे की मराठीमध्ये नाव 7/12 आणि आधारवर एक सारखा आहे का, फार्मर आयडीवर एक सारखा आहे का, हे बघायचं आहे. दुसरं झाल्यानंतर मित्रांनो तुमचं गट नंबर व्यवस्थित आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या फार्मर आयडीवर चेक करायची आहे. आता हे तुमचं संपूर्ण बरोबर आहे. चुकीचं असेल तर तुम्हाला तलाठ्याची मदत घेऊन त्यामध्ये काय दुरुस्त करता येईल ते त्यांच्याकडून तुम्हाला बघून घ्यायचं. परंतु यामध्ये जर संपूर्ण बरोबर असेल तरी सुद्धा तुम्हाला अनुदान वितरित झालं नसेल, फार्मर आयडी व्यवस्थित अप्रूव्ह झालेली आहे, संपूर्ण डिटेल त्यामध्ये बरोबर आहे, 7/12 आधारवर फार्मर आयडीवर बरोबर असेल तरी सुद्धा तुमचं अनुदान वितरित झालं नसेल, आधारला डीबीटी बँक लिंक असेल, संपूर्ण डिटेल बरोबर आहे हे समजा, तर तुम्हाला काय करायचं आहे, मी फॉर्म एक दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते फॉर्म भरून तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलमध्ये जमा करून घ्यायचा आहे. तलाठीमध्ये घेत नसेल, तलाठी कार्यालयामध्ये घेत नसेल, तुम्हाला सही शिक्का करून त्याची प्रिंट तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे एक फॉर्म भरून द्यायचा आहे. सर्वात सोपं सोल्युशन हे इथं आहे. तुम्हाला फॉर्म घ्यायच्या अगोदर तलाठी कार्यालयामध्ये ते व्यवस्थित चेक करतील की कशामुळे तुमचं अनुदान रखडलेलं आहे, तर तुमचं अनुदान हे वितरित होऊ शकतं. ही दुसरी प्रोसेस आहे ज्या शेतकऱ्यांचं तिथं ई केवायसी पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांसाठी. आता हे दुसरं झालं. आता यामध्ये तिसरे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही, कोणतंच नाव नाही, यादीमध्ये नावच नाही, तर तुम्हाला व्हीके नंबर तलाठ्याकडून मिळतो का हे बघायचं आहे. जर मिळत नसेल तर तुम्हाला तिसरी जी आहे तुम्हाला अगोदर चेक करायचं, जसं आधारला डीबीटी बँक लिंक आहे का, तुमचं व्यवस्थित खात्यामध्ये चेक करायचे की पैसे पडलेले आहेत का. जरी सुद्धा तुमचं तिथं नाव दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मी तिसरी पीडीएफ दिलेली आहे, त्या पीडीएफ तुम्हाला लिहून तहसीलमध्ये किंवा तलाठ्यापाशी जमा करायचे. त्याची एक आपल्या प्रिंट आपल्याजवळ सही शिक्का घेऊन ठेवायची आहे. तुमचं अनुदान 100% वितरित होणार आहे.
नाहीच जर वितरित झालं अनुदान तर मी भरपूर शेतकऱ्यांचं माझ्यापर्यंत रिप्लाय येतो. जर नाहीच झालं वितरित तर तुम्ही लगेच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचं अनुदान हे 100% म्हणजे पडणार. आता ह्या व्हिडिओमध्ये पण पडणार. तुम्हाला जशी मी प्रोसेस सांगितली तशी प्रोसेस करून बघायची आहे. तर आता आपण बघूया की फार्मर आयडीचे स्टेटस कशा प्रकारे बघायचं आहे. तर चला बघूया. आम्हाला काय करायचं, तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करायचे आणि सर्च बारमध्ये टाईप करायचे फार्मर आयडी. फार्मर आयडी सर्च केल्याच्या नंतर पाहू शकता एक नंबरलाच वेबसाईट आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्हाला इथं चेक एनरोलमेंट दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला 3 ऑप्शन दिसते. तर इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसतात, एनरोलमेंट आयडी, फार्मर आयडी, आधार नंबर. तर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर इथं टाकून घ्या. आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला चेक या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथं डिटेल दाखवण्यात येईल. तुमचं फार्मर आयडी ऍक्टिव्ह आहे का, डिऍक्टिव्ह आहे का, पेंडिंग आहे, तुमचं नाव व्यवस्थित आहे का ते तुम्हाला आधारवरलं आणि इथलं नाव बरोबर चेक करून बघायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की तुमची फार्मर आयडी व्यवस्थित आहे का. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचंय. जरी तुमचं अनुदान पडलं असेल तर पीडीएफ दिलेले आहेत, खनखन लिहा पीडीएफ आणि तुमच्या तहसीलमध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जमा करा. तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.